सो आज आपण बघणार आहे नेक्स्ट मेथड. आत्तापर्यंत कोणकोणत्या मेथड बघितल्यात बघा. फील्ड डायव्हर्टर मेथड. फील्ड डायव्हर्टरमध्ये मी सांगेन सगळं. फील्ड डायव्हर्टरमध्ये फील्डच्या पॅरललला काय जोडलं आपण, रेजिस्टन्स जोडला आणि त्यानं स्पीड आपण चेंज करू शकलो, म्हणजे स्पीड कंट्रोल केलं. सेकंड थिंग आहे आर्मेचर डायव्हर्टर मेथड. डायव्हर्ट म्हणजे करंट डायव्हर्ट करायचा, दॅट्स इट. करंट डायव्हर्ट झाला की आपोआप त्याच्यामध्ये फ्लक्स प्रोड्यूस होणार आहे, किंवा लोडला जो काही जाणारा टॉर्क आहे, स्पीड आहे, काय असेल ते चेंज होईल. सो फर्स्टमध्ये फील्ड डायव्हर्टरमध्ये फील्ड वाइंडिंगला डायव्हर्ट केलं बाय युझिंग द रिओस्टॅट अक्रॉस ऑफ इट, पॅरललला कनेक्ट करून. सेकंडमध्ये आर्मेचर डायव्हर्टरमध्ये आर्मेचरच्या अक्रॉस आपण रिओस्टॅट कनेक्ट केला, राईट. थर्डमध्ये टॅप्ड फील्ड मेथड म्हटलं आपण त्याला. त्या मेथडमध्ये काय केलं की फील्ड वाइंडिंग आहे त्यालाच आपण टॅपिंग दिले, लाईक अ रेग्युलेटर. एक्झाम्पल लक्षात काय ठेवायचं, लक्षात ठेवण्यासाठी मी ते दिले, ते तिथं लिहायचं नाही. काही मुलं काय करतात, मी एक्झाम्पल देते तर तेच लिहितात, तर ते चुकीचं आहे. रेग्युलेटर, स्पीड रेग्युलेटर जो आहे तुमच्या घरामध्ये फॅनचा रेग्युलेटर जसं असतो तसंच त्याचं पण रेग्युलेटर सारखा त्याचा स्विच आहे. ज्या ठिकाणी फील्ड वाइंडिंग काय केलं आहे, वेगवेगळ्या ठिकाणी टॅप केलेले आहेत. फील्ड वाइंडिंग्स आर टॅप्ड. 1, 2, 3, 4, 5 पोझिशन आहेत. 1ला असेल तर रेटेड स्पीडनं फिरेल मोटर. जेव्हा ती रेटेड स्पीडनं फिरेल त्यावेळेला रेटेड फ्लक्स जे असेल तेवढे. त्याच्यानंतर मात्र काय होते, जेवढं तुम्ही फील्ड वाइंडिंग क्रॉस कराल टॅप 1, 2, 3 त्याच्यानुसार मॅग्नेटिक फ्लक्स काय होतील, रिड्यूस होतील. मॅग्नेटिक फ्लक्स रिड्यूस झाले तर स्पीड काय होतं आपलं, इन्क्रीज होतं. म्हणजे 2 पोझिशनला स्पीड हे जर का 1200 RPM असेल तर 3ला किती असेल, 1300. 4ला 1400. 5ला 1500. सो दॅट वी कॅन इन्क्रीज द स्पीड अबव द रेटेड स्पीडपेक्षा आपण इथं वाढवू शकतो आहे. आज जी बघणार आहे नेक्स्ट मेथड बघतोय. द नेम इज काय आहे, इट इज द सेरीज अँड पॅरलल कनेक्शन ऑफ फील्ड वाइंडिंगचे आपण काय केल्यात, पार्ट केल्यात. पहिलं आपण टॅपिंग केलं होतं मागच्या याच्यामध्ये. आता मात्र मी काय करते, टॅपिंग करते, सेपरेट करते. म्हणजे एक वाइंडिंग आहे या ठिकाणी, फील्ड वाइंडिंग एकच असते, राईट. त्याला मी डिव्हाइड करते इन द 2 पार्ट. नाव आय एम डिवाइडिंग दिस field winding in 2 part and it is connected. In first case it is connected in series, where in the second case it is connected in parallel. चेक करा. फील्ड वाइंडिंगला फक्त काय केलं आहे, 2 पार्टमध्ये डिवाइड केलं. पहिल्या केसमध्ये मी काय केलं, आय हॅव कनेक्टेड दिस फील्ड वाइंडिंग इन series. In case of second I connected these 2 windings in parallel. आणि त्याच्यानुसार तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स काय होतील, चेंजेस होतील आणि त्यानुसार स्पीड चेंज होईल. वी नो द रिलेशन बिटवीन फ्लक्स अँड स्पीड. व्हॉट इज द रिलेशन? N is always inversely proportional to the magnetic flux, right? N is inversely proportional to the magnetic flux. तर या ठिकाणी सिम्पली मॅग्नेटिक फ्लक्स चेंज केल्यामुळं तुमचं काय चेंज होईल, स्पीड चेंज होईल. जेव्हा तुम्ही सेरीज आणि पॅरलल कनेक्शनमध्ये कनेक्ट करताय फील्ड वाइंडिंग, त्यावेळेला तुमचं काय चेंज होणार आहे, मॅग्नेटिक फ्लक्स त्यानुसार चेंज होईल अकॉर्डिंग टू देअर पोझिशन. पॅरलल आहे का सिरीज आहे, आणि त्याच्यानुसार तुमचं काय चेंज होईल, स्पीड चेंज होईल. बट सिमिलर टॅपिंग जसं फील्ड वाइंडिंगला केल्यावर आपल्याला स्पीड स्मूथ भेटत नव्हतं, म्हणजे आपण मोटरचं स्पीड स्मूथली चेंज नाही करू शकत. तसंच या केसमध्ये देखील आपण स्पीड जे आहे मोटरचं स्पीड वी कॅनॉट चेंज व्हेरी स्मूथली. आपल्याला इथं स्टेप्स घ्यावे लागतात. जे काय स्पीड आहे ते स्टेप वाईज चेंज होईल. लाईक अ फॅनचं बघा स्पीड, फॅन मोटर स्पीड आहे कंट्रोल करण्यासाठी एकदम पटकन तुम्ही फिरवणार आहे का, नाही. स्पार्किंग होण्याचे चान्सेस असतात, खराब होण्याचे चान्सेस असतात. तर सेम केस, ओके.
ओके ठीक आहे. सो इन केस ऑफ सेरीज अँड पॅरल कनेक्शन, जे काय मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस होत आहेत इट विल बी चेंजेस अँड अकॉर्डिंग टू दॅट स्पीड ऑल्सो चेंजेस. अरे बापरे, हो का? का बरं? मला तर रेंज फुल आहे. अजिबातच येत नाही आहे. ओके मी पोझिशन बघ, एकच मिनिट, मी जागा बदलून बघते. सो आता आवाज येते का चेक करा थोडं प्लीज एनीवन. येते मॅडम. ओके. सो तर आपण काय सांगत होते मी, इन केस ऑफ दिस सिरीज अँड पॅरल कनेक्शनमध्ये फील्ड वाइंडिंग जे आहेत ते आपण दोन पार्टमध्ये डिव्हाइड केले. दोन पार्टमध्ये डिव्हाइड केल्यानंतर एकदा त्याला सिरीजमध्ये कनेक्ट केलं आहे, एकदा त्याला पॅरलमध्ये कनेक्ट केलं. तर यामुळं काय होणार आहे, तर तुमचं जे काही मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस होत आहेत या ठिकाणी, तर इट विल बी चेंजेस. ॲज अवर मॅग्नेटिक फ्लक्स चेंजेस स्पीड विल बी चेंजेस. मॅग्नेटिक फ्लक्स जेवढे चेंज होतील तसं स्पीड पण काय होतं आपलं चेंज होतं. ओके. बट ही मेथड स्मूथ स्पीड कंट्रोलसाठी नाही आहे. का? तर या ठिकाणी बघा सेम टॅपिंग फील्डमध्ये किंवा या टाईपमध्ये फॅनचं एक्झाम्पल जसं दिलं, रेग्युलेटर एकदम फिरवून चालणार नाही. वी हॅव टू मूव द रेग्युलेटर व्हेरी स्मूथली. एकदम फिरवला तर स्पार्किंग होणार, रेग्युलेटर थोड्या दिवसांनी खराब होणार. सो दीज आर द डिसॲडव्हान्टेजेस. याचं डिसॲडव्हान्टेज काय आहे, वी कॅनॉट चेंज द मोटर स्पीड स्मूथली. एकदम स्मूथली तुम्ही मोटरचं स्पीड चेंज करू शकत नाही. तुम्हाला स्पीड कसं चेंज करू शकताय, बाय युजिंग द स्टेप्स लाईक अ टॅपिंग फील्ड सारख्या. देन नेक्स्ट मेथड इज रिओस्टॅटिक कंट्रोल मेथड. नेक्स्ट मेथड इज रिओस्टॅटिक कंट्रोल मेथड. रिओस्टॅटिक कंट्रोल मेथडमध्ये 1 मिनिट. सो इन केस ऑफ रिओस्टॅटिक कंट्रोल मेथडमध्ये लास्ट टाइम आपण जसं डिस्कस केलं, आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल. एक मिनिट, मला काय होते अल्बम काय तर येस. ओके. सो दिस इज द डायग्राम ऑफ रिओस्टॅटिक कंट्रोल मेथड. त्याला दुसरा नाव आहे आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल मेथड. कोणतं नाव आहे? आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल मेथड. तर या ठिकाणी सिम्पली काय केले बघा, लास्ट टाइम आपण काय केलं होतं, आर्मेचरच्या ॲक्रॉस कनेक्ट केलं होतं. आपल्याला आता आर्मेचरच्या ॲक्रॉस कनेक्ट करायचं नाही आहे. वी आर कनेक्टिंग द रिओस्टॅट. हाऊ? वी आर कनेक्टिंग द रिओस्टॅट इन series with the आर्मेचर ओनली. तर आर्मेचरच्या सिरीजमध्ये कनेक्ट केलं आहे. यू कॅन सी हिअर. हे सॉरी, हा तुमचा आर्मेचर वाइंडिंग आहे. नंतर ते फील्ड वाइंडिंग दाखवलं आहे. उलटा तरी असेल तरी काही हरकत नाही आहे. आणि त्याच्यानंतर काय केलं आहे, वी आर कनेक्टिंग इन सेरीज विथ दिस वन. म्हणजे सिम्पली इफ आय ड्रॉ ओनली आर्मेचर आणि हा तुमचा रिओस्टॅट. ठीक आहे. सो दिस इज द आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल और रिओस्टॅटिक कंट्रोल. याच्यामध्ये काय केले महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. 1 मिनिट. यामध्ये काय केले आपण, तर सिम्पली व्हॅरिएबल रेजिस्टन्स जो आहे इट इज कनेक्टेड इन सेरीज विथ द आर्मेचर वाइंडिंग. आर्मेचरच्या सेरीजमध्ये व्हॅरिएबल रेजिस्टन्स काय केलेलं आहे, कनेक्ट केलेलं आहे. मागच्या मेथडमध्ये आठवा, आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल मेथड दुसरी जी होती फ्लक्स कंट्रोल मेथडमधल्या. फ्लक्स कंट्रोल मेथडच्या 3 टाईप, 3 नाही 4 झाले आपल्या.
फ्लक्स कंट्रोल मेथडमध्ये फ्लक्स कंट्रोल ऑफ DC सिरीज मोटरमध्ये 4 मेथड होत्या. कोणत्या? पहिली फील्ड डायव्हर्टर मेथड, सेकंड आर्मेचर डायव्हर्टर मेथड. आर्मेचर डायव्हर्टर मेथडमध्ये आपण रिओस्टॅट पॅरलल कनेक्ट केला होता. बट इन दिस मेथड रिओस्टॅटिक कंट्रोल मेथडमध्ये मात्र आपण कसं करणार आहोत, तर वी आर कनेक्टिंग द रेजिस्टन्स, व्हॅरिएबल रेजिस्टन्स इन सेरीज विथ द आर्मेचर वाइंडिंग. हे जॉईन व्हायला सारखं मला लावायचं नाही बरं का, इरिटेट होतंय मला मध्ये मध्ये, डिस्टर्ब खूप होतं. एवढा वेळ नाही जॉईन व्हायला लावायचं, अजिबात जॉईन व्हायचं नाही. लेट टाईम दिलेला असतो ना तुम्हाला, किती वेळ जॉईन होण्यातच लावताय. तेच करत राहू का मी, लेक्चर घेऊ का नको? अजिबात जॉईन व्हायचं नाही वेळेनंतर. सो इन केस ऑफ रिओस्टॅटिक कंट्रोल किंवा आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल जे आहे त्याच्यामध्ये व्हॅरिएबल रेजिस्टन्स हा कनेक्ट कसा केला आहे, सिरीजमध्ये कनेक्ट केलेला आहे. आता मला सांगा याचा फरक तुमच्या स्पीडवरती काय पडेल? व्हॉट विल बी द इम्पॅक्ट ऑन द स्पीड? काय रिलेशन येईल बघा. तुम्हाला रिलेशन आठवत आहे बघा, एन इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू V minus IARA divided by phi, right? So n is directly proportional कशाला आहे? V minus IARA. मी डिनाय करेन ना आता, खूप मला इरिटेट व्हायला लागले. किती वेळा मी ॲडमिट करायचं एखाद्याला? तुम्ही काय झोपा काढतायत का इतक्या वेळ? निवांत जॉईन होत आहे. n is directly proportional to V minus IARA divided by phi. सो जर का आपण रेजिस्टन्स आर्मेचर वाइंडिंगच्या सिरीजमध्ये कनेक्ट केला आहे, याचा अर्थ काय झाला? माझी रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय झाली? आय एम इन्क्रीजिंग. रेजिस्टन्स इन सिरीज असल्यामुळं काय झालं? रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढली. दिस वन इन्क्रीजेस. त्यामुळे हा ड्रॉप जो आहे, IARA ड्रॉप जो होतो आर्मेचरच्या वाइंडिंगमध्ये, इट इज इन्क्रीजिंग, राईट? आर्मेचरच्या वाइंडिंगमध्ये जो ड्रॉप होतोय IARA हा इन्क्रीज होतोय. हा इन्क्रीज झाला बघा, समजा याची व्हॅल्यू 400 आहे, व्होल्टेज 400 आहे आणि करंट आणि रेजिस्टन्स व्हॅल्यू समजा तुमचं 2 अँपियर इतकं असेल. 2 अँपियर नाही म्हणू शकत, अँपियर ओहम असं येईल, और व्होल्टेज येईल 2 व्होल्ट असेल. तर 400 मायनस 2 पहिला होतं. आता हा रेजिस्टन्स ॲड झाल्यामुळे तुमची ही व्हॅल्यू काय झाली? वाढली. समजा ही व्हॅल्यू माझी 10 व्होल्टपर्यंत गेली. सो 400 मायनस 2 होतं पहिला, आता 400 मायनस 10 झालं तर किती येईल आन्सर? 380 व्होल्ट. सो माई स्पीड, याचं प्रोपोर्शनल स्पीड आहे जे काही, ते काय झालं? इट विल बी ड्रॉप्ड. का? तर व्होल्टेज जे आहे, टर्मिनल व्होल्टेज इज ड्रॉपिंग हिअर. टर्मिनल व्होल्टेज इज ड्रॉपिंग हिअर. कसं ड्रॉप झालं? ॲज n इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू V minus IARA. Here resistance it is connected in series with this armature winding resistance. त्यामुळे हा ड्रॉप वाढला. हा ड्रॉप वाढला म्हणजे टर्मिनल व्होल्टेज काय झालं? कमी झालं. VT म्हणजे टर्मिनल व्होल्टेज, सप्लाय व्होल्टेज काय होईल? इट विल बी रिड्यूस. हे रिड्यूस झालं याचा अर्थ काय झालं? स्पीड पण काय होणार? इट विल बी रिड्यूस बाय धिस इक्वेशन ओनली. बाय धिस इक्वेशन ओनली. लक्षात आलंय? काही डाऊट आहे याच्यात? इक्वेशनमध्ये काय डाऊट आहे का सांगा? आत्ताच विचारते, परत नाही विचारणार. सिम्पल मी सांगितलंय, n is directly proportional to V minus IARA as we are connecting the resistance in series with armature winding. So drop जो आहे because of the resistance, दोन रेजिस्टन्स झाले. एक तर आर्मेचर वाइंडिंगचा रेजिस्टन्स, सिरीज फील्ड तर आहेच, आणि त्याबरोबर तिसरा कोणता आला? व्हेरिएबल रेजिस्टन्स. आता यामुळे हा ड्रॉप जो आहे दॅट ड्रॉप इज इन्क्रीज हिअर. हा ड्रॉप वाढल्यामुळे काय झालं? सप्लाय व्होल्टेज किंवा टर्मिनल व्होल्टेज त्याला म्हणतो आपण, इट विल बी ड्रॉप्ड. हे ड्रॉप झाल्यामुळे काय झाले? स्पीड पण काय होईल? इट विल बी रिड्यूस्ड. ओके, सो काही डाऊट आहे या इक्वेशन्समध्ये?
मी काय लिहिलं रे, RSS लिहिलंच नाही आहे कुठे. V मायनस IA RA. RA मध्ये 3 टर्म ॲड होतील. कोणकोणत्या? RS. RA मध्ये RAच्या ह्याच्यात काय काय असणार आहे बघा. ह्या ड्रॉपमध्ये एक अजून ड्रॉप आहे ना. ॲडिशन करत जावा ना रे, सिरीज आहे, तुम्ही सिम्पल लॉजिक लावा स्वतःचं. कोणकोणता ड्रॉप असणार आहे? IA RA प्लस IA RS प्लस आता हा ॲड झाला त्यामुळं IA R. ओके, सो 3 ड्रॉप झाले ॲक्च्युअल. किती ड्रॉप झाले? 3 ड्रॉप होत आहेत. ड्रॉप किती होत आहेत? 3 ड्रॉप होत आहेत या ठिकाणी. एक तर रेजिस्टन्स RS, RA आणि R. ओके, सो त्यामुळं तुमचं हे रेजिस्टन्स, व्हॅरिएबल रेजिस्टन्सची व्हॅल्यू एकदम जास्त असेल तर त्या ठिकाणी तुमचं स्पीड काय होणार? ड्रॉप होणार. कमी असेल तर स्पीड नॉर्मलला असेल, नो इश्यू. कारण स्पीड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कशाला असतं? डायरेक्टली प्रपोर्शनल टू द आर्मेचर व्होल्टेज. ओके, सो दिस इज अबाउट द रिओस्टॅटिक कंट्रोल, किंवा त्याला दुसरं नाव आहे आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल. ही सेकंड मेथड आहे. पहिली मेथड कोणती बघितली? फ्लक्स कंट्रोल, DC शंट मोटरसारखीच. सेकंड मेथड आता कोणती बघितली आपण? रिओस्टॅटिक कंट्रोल, त्याला नाव दुसरं दिलं आहे आर्मेचर व्होल्टेज कंट्रोल. अँड थर्ड मेथड जी तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन नाही, बट आय एम टेकिंग हिअर, घेते मी कारण ते सिम्पल एकदम, काय असं अवघड नाही आहे. ओके, सो थर्ड मेथड इज, आय विल शो यू. 1 2 3. Simple, very simple method. It is applied voltage. It is applied voltage. काय बघा बरं, अप्लाइड व्होल्टेज कंट्रोल मेथड. सिम्पली काय करणार? आय एम चेंजिंग द अप्लाइड व्होल्टेज. जे इथं व्होल्टेज देणार आहोत, अप्लाइड व्होल्टेज, जे व्होल्टेज इथं देणार आहेत, आय एम चेंजिंग दॅट व्होल्टेज ओनली बाय युझिंग DC जनरेटर. DC किंवा काही DC जनरेटर असू द्या, किंवा तुमचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह DC सप्लाय असू द्या, तो मी काय केला आहे? चेंज करा. आपल्याकडं रेक्टिफायर आहे बघा. रेक्टिफायरचं मी 200 100 किती मला जेवढं हवं आहे तेवढं मी ते चेंज करू शकते. सो व्हॅरिएबल व्होल्टेज दिलं तर माझं स्पीड पण काय होणार? इट विल बी व्हॅरी. माय स्पीड ऑल्सो व्हॅरी बिकॉज इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. त्या ठिकाणी असं काही वेगळं नाही आहे. पहिलं मॅक्सिमम व्होल्टेज दिलं. फॉर एक्झाम्पल, इफ आय एम गिविंग द मॅक्सिमम व्होल्टेज, समजा मी 230 व्होल्टेज दिलं DC, मॅक्सिमम व्होल्टेज दिलं, रेटेड व्होल्टेज ते आहे आपलं, तर त्यावेळेला मॅक्सिमम स्पीड विल बी रेटेड स्पीड असणार. कोणतं असेल? मॅक्सिमम स्पीड विल बी रेटेड स्पीड. सो या मेथडमध्ये काय करणार आपण? मी जे काही 230 आहे व्होल्टेज त्याच्यापेक्षा कमी देणार. म्हणजे काही वेळेला मी 100 देणार, तर माझं स्पीड पण त्यानुसार असेल. 200 देणार, त्यानुसार स्पीड असेल. कारण स्पीड आणि व्होल्टेज यांच्यामध्ये डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. ओके, दिग्विजय बंद कर माईक. सो इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू each other. But so this method is never used for the above rated speed साठी वापरत नाहीत. बिलो रेटेड स्पीडसाठी वापरतात. कशी बिलो? तर तुम्हाला लक्षात येते 100 200 230 इतक्या व्होल्टेज असेल त्यावेळेला स्पीड काय असेल ते दाखवणार. सो दिस मेथड इज ओनली यूज टू कंट्रोल द स्पीड बिलो द रेटेड स्पीड. 1500 RPMच्या पेक्षा 1500 RPM जर का रेटेड स्पीड असेल त्याचं, तर त्याच्यापेक्षा खाली जे स्पीड आहे ते कंट्रोल करण्यासाठी वापरतो. सिम्पली काय केलं आहे? बाय चेंजिंग द अप्लाइड व्होल्टेज. लक्षात आलं? सो फ्रॉम दीज मेथड्स यू कॅन सी, तुम्हाला लक्षात आलं असेल की DC सिरीज आणि DC शंट मोटर या दोन्हीमध्ये पण सेमच मेथड आहेत. पहिली फ्लक्स कंट्रोल आहे, नंतर रिओस्टॅटिक आहे, आणि थर्ड अप्लाइड व्होल्टेज आहे. ह्या तिन्ही मेथड DC सिरीज मोटरसाठी पण सेम आहे आणि DC शंट मोटर आहे, एकमेकांना सेमच आहेत बघा. मेथडमध्ये असं काही चेंज नाही आहे इतका. सो दिस इज कोणाचा माईक चालू आहे? मध्येच नाही काय काय करायचं बरं का, डिस्टर्ब होतं सगळ्यांना. सो नेक्स्ट मेथड इज स्टार्टर. नेक्स्ट टाइप इज
सो नेक्स्ट वन इज पॉईंट आहे स्टार्टर माहिती आहे तुम्हाला? एनीवन नो स्टार्टर म्हणजे काय असतं? जरा सांगा मला. मोटरला स्टार्ट करायला मदत करतो. ओके, आणखी का मदत करायची काय गरज आहे? डायरेक्ट बटन दाबलं चालू होत नाही का मोटर? चालू व्हायला पाहिजे ना, चालू होत नाही. बरं, कधी चालू करून बघितले का? ओके. करेक्ट. वाइंडिंग डॅमेज होऊ शकतं इनिशियल लिडिंगसाठी. ओके, जे सेकंड DSO आहेत ते बरोबर उत्तर देतात काय? ठीक आहे. सो स्टार्टर हा एक ॲडिशनल एक्सटर्नल डिव्हाइस आहे. स्टार्टर हा एक ॲडिशनल एक्सटर्नल डिव्हाइस आहे जो कशासाठी लागतोय? टू स्टार्ट द मोटर इन सेफ मॅनर. आपल्याला मोटर स्टार्ट होते बट सेफ मॅनरनं मोटर स्टार्ट करायची असेल तर वी रिक्वायर ॲडिशनल एक्सटर्नल डिव्हाइस. इट इज नोन ॲज स्टार्टर. ओके, स्टार्टर हे नाव का आलं आहे? तर इट इज नॉट सेफ फॉर टू स्टार्ट द मोटर स्टार्ट करणं हे सेफ नसल्यामुळे, डायरेक्ट स्टार्ट करणं सेफ नसल्यामुळे या डिव्हाइसची गरज पडते, त्यामुळे त्याला स्टार्टर असं नाव देण्यात आलं आहे. आता वाय इट इज द नीड ऑफ स्टार्टर, वी विल सी दॅट. काय गरज आहे आपण बघूया. स्टार्ट. ओके, सो वी नो दॅट. मी इक्वेशन्स मुद्दामून घेते इथं जेणेकरून थोडंसं क्लिअर होईल. इक्वेशन बघा काय, V इक्वल्स टू EB प्लस IA हे मी EBच्या इक्वेशनवरूनच केलं आहे, इकडे फक्त शिफ्ट केलं आहे V. सो सप्लाय व्होल्टेज किंवा टर्मिनल व्होल्टेज याला म्हणतो आपण, इज इक्वल्स टू EB प्लस IA. दिस इज फॉर द DC शंट मोटर अँड फॉर द DC सिरीज मोटर EB प्लस IA ब्रॅकेटमध्ये RA प्लस RS. So it is for the DC series motor. Hence the equation for the armature current आपण त्याच्यावरून equation derive केले. You can see here IA is equals to V minus EB divided by RA and IA is equals to V minus EB divided by RA plus RS. So these two equations वरून तुम्हाला काय दिसते बघा. जेव्हा तुम्ही मोटर स्टार्ट करताय ॲट द स्टार्टिंग ऑफ द मोटर, आय विल रफ इट आउट. जेव्हा तुम्ही मोटर स्टार्ट करताय त्यावेळेला तुमचं स्पीड काय असतंय? इट इज 0. बॅक EMF पण काय असणार आहे? 0 असेल. मात्र आर्मेचर करंट आहे इट विल बी मॅक्सिमम. हाऊ? बघा, चेक करा हियर. दिस IA स्टार्टिंग करंट IA आणि दिस सप्लाय व्होल्टेज डायरेक्टली प्रोपोर्शनल येत आहे तिथे, डिवायडेड बाय RA आहे. पण RA आणि RS हे दोन्ही, एक मिनटं, तुमच्या रेजिस्टन्स जे आहेत, आर्मेचर रेजिस्टन्स असू द्या किंवा तुमचा DC शंट मोटरमधला फक्त RA असू द्या, ह्या दोन्ही रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू कशा असतात? लो असतात, एकदम मिनिमम असतात. व्हेरी स्मॉल म्हणलं तरी चालेल. RA RS व्हॅल्यू ह्या कशा असतात? व्हेरी स्मॉल. सो मी नाही जॉईन करून घेणार याच्यानंतर कोणाला, मला तेवढंच काम नाही आहे, सांगून द्या नंतर. सो या इक्वेशन्सवरून काय दिसतं आहे, जेव्हा तुम्ही मोटर स्टार्ट करताय त्यावेळेला स्पीड 0 आहे, बॅक EMF 0 आहे, त्यामुळे ही टर्म इथली बॅक EMF उडाला इथला, बरोबर आहे? ओके, सो काय इक्वेशन आले? IA इज इक्वल्स टू V बाय RA अँड IA इक्वल्स टू V बाय RA प्लस RS. राईट, बट त्याच्या अगोदर मी सांगितलं की दिस रेजिस्टन्स व्हॅल्यू जे असतात इट इज व्हेरी स्मॉल. म्हणजे आर्मेचर करंट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला असेल? सप्लाय व्होल्टेज. आर्मेचर करंट इट विल बी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सप्लाय व्होल्टेज. सो
the motor has tremendous large current here. का तर रेटेड व्होल्टेज जेवढं दिलं आहे तेवढंच त्याच्या इक्वल बघा ना. वीचं समजा माझं 230 असेल तर 230 डिवायडेड बाय 2 ओहम इतकी व्हॅल्यू असेल रेझिस्टन्सची. 2 ओहम धरा व्हॅल्यू, जास्त नाही मी घेते. 2 ओहम व्हॅल्यू घेतली तर तुमचा करंट हा 15 ते 20 टाईम हायर दॅन फुल लोड करंट येतो आहे. म्हणजे व्हेरी हाय करंट विल बी पासिंग ॲट ए स्टार्टिंग टाईम ऑफ द मोटर. जेव्हा मोटर स्टार्ट करताय त्यावेळेला भयानक प्रमाणामध्ये तुमचा करंट काय होतं आहे, फ्लो होतं आहे. आणि त्यामुळं काय होईल, मोटर विल बी डॅमेज. त्याचा परिणाम काय होतो आहे, व्होल्टेज फ्लक्च्युएशन होऊ शकतं. आणि त्या व्होल्टेज फ्लक्च्युएशनचा कशावर फरक पडणार आहे, ऑन द इक्विपमेंट. ड्यू टू व्हेरी हाय स्टार्टिंग करंट, the supply voltage it will be fluctuate, and that fluctuation of the voltage it will affect on the equipment. या एक्सेसिव्ह करंटमुळे काय होईल, आर्मेचर वाइंडिंगचं इन्सुलेशन जे आहे इट मे ऑल्सो बर्न. आर्मेचर वाइंडिंगचं जे इन्सुलेशन असेल ते पण काय होण्याची शक्यता आहे, बर्न होण्याची शक्यता आहे. फ्युजेस तुमच्या ब्लो होतील, सर्किट ब्रेकर ट्रिप होईल. सो बिकॉज ऑफ these reasons we use the starter. या सर्व गोष्टींमुळे आपण स्टार्टर वापरतो. लक्षात आलं, इक्वेशनवरून लक्षात आलंय. इट इज सिम्पली हे इक्वेशन घ्या. ईबीची व्हॅल्यू इट इज व्हेरी लो म्हणू शकता, किंवा इथं मी 0 घेतली. असा इतका काही फरक पडत नाही, लक्षात ठेवा. कारण 230 ही व्हॅल्यू आहे. ईबीची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल किती, 4 व्होल्ट आहे समजा. ओके, डिवायडेड बाय काय असेल तर रेझिस्टन्सची व्हॅल्यू. तर त्यामुळं तरी पण तुमच्या मोटरमधून जाणारा करंट हा 15 ते 20 टाईमपेक्षा जास्त करंट फ्लो होतो आहे ॲट द स्टार्टिंगला. आणि एवढा जर का करंट फ्लो झाला तर तुमचं काय, व्होल्टेज फ्लक्च्युएशन होणार. व्होल्टेज फ्लक्च्युएशनचा फरक तुमच्या मोटरवरती जे इक्विपमेंट आहे त्याच्या कनेक्टेडमध्ये त्याच्यावर फरक पडेल. फ्यूज तुमच्या ब्लोज होतील, सर्किट ब्रेकर ट्रिप होईल तुमचा. एक्सेसिव्ह करंटमुळे काही वेळेला तुमचे आर्मेचर वाइंडिंग्स जे आहेत ते बर्न होऊन जातील. हे सगळा प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. फॉर एक्झाम्पल, जर का मी डी सी सिरीज मोटर घेतली, डी सी सिरीज मोटर तर मध्ये बघा टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय ए स्क्वेअर आहे. माझा आर्मेचर करंट हा 15 ते 20 टाइम्स हायर म्हणते, म्हणजे कितीतरी जास्त पटीने आहे. तर त्यावेळेला टॉर्क पण, स्टार्टिंग टॉर्क पण हा काय होईल, जास्त प्रोड्यूस होणार. आणि त्याचा जो टॉर्क प्रोड्यूस जास्त प्रमाणात झाल्यामुळे काय होईल, हेवी स्ट्रेस येईल त्या वाइंडिंगवरती, त्या शाफ्टवरती काय होणार, हेवी स्ट्रेस येईल आणि ते मेकॅनिकल डॅमेज पण होण्याची शक्यता असते. सो हे सगळं अवॉइड करण्यासाठी आपल्याला जो स्टार्टिंग करंट आहे तो लिमिट करायचा आहे. दॅट इज द मेन पर्पज ऑफ स्टार्टर. स्टार्टरचा महत्त्वाचा पहिला पर्पज म्हणजे काय, तुम्ही मगाशी जे स्टेटमेंट लिहिले त्याच्यामध्ये हे मिसिंग होतं. काय होता पर्पज, टू स्टार्ट द मोटर. इट इज एक्झॅक्टली राईट, बट सेकंड महत्त्वाचा, स्टार्ट तर मोटर होतेच विदाउट ह्याच्यानुसार पण महत्त्वाचं काय आहे, टू लिमिट द स्टार्टिंग करंट वी रिक्वायर स्टार्टर. लक्षात ठेवा हे, टू लिमिट starting current we require the starter. This is the purpose of starter. स्टार्टरचा मेन पर्पज काय आहे तर फर्स्ट टू लिमिट द स्टार्टिंग करंट. लक्षात राहील सगळ्यांच्या. इथंपर्यंत काय डाऊट आहे, का गरज आहे, नीड ऑफ स्टार्टर समजलं सगळ्यांना. इक्वेशनवरून मी एक्सप्लेन केलंय, समजलंय का. 69 रिप्लाय हवेत मला, 69 रिप्लाय. जर आले नाही तर मी लेक्चर घेणार नाही, डायरेक्ट व्हिडिओज शेअर करणार. 69, मला 69 काउंट दिसला पाहिजे, तुम्हालाही दिसतोय काउंट किती येतोय. दिस इज द नीड ऑफ स्टार्टर. मी बोलते तोपर्यंत मला सगळे रिप्लाय हवे सगळ्यांचे. 69 रिप्लाय हवेत मला, दॅट्स इट.
आउट ऑफ 659 रिप्लाय आर देअर. एक्झॅक्टली राईट. मी 5 मिनटं देते त्यांना, पण मला रिप्लाय येतात की नाही चेक करणार आहे मी. कोणाचा येत नाही त्याच्यावरून कळून जाईल की कोण आहे तिथे प्रेझेंट और नाही आहे. हे मी चेक करण्यासाठी ॲक्च्युली रिप्लाय घेतला. प्रेझेंट आहात की नाही समजेलच मला. आणि जे जॉईन होऊ शकले नाहीत 2:26 नंतर, त्याचं रिझन एकच आहे की लेट जॉईनिंग मी घेणार नाही. सारखं सारखं जॉईन करून घेत बसणार नाही. इतकं डिस्टर्ब होतं आहे की मी तेच करत राहते असं होतं. आणि मला डायवर्ट झालं की लक्षात येत नाही काय सांगते मी पुढं. काही वेळेला मी चुकीचं सांगून जाते मग अशा केसमध्ये. तर प्लीज चांगल्या रेंजमध्ये जाऊन बसा. जॉईन व्हायला माझं आऊट होत नाही याचा अर्थ तुमचंही आऊट नाही झालं पाहिजे. दॅट्स इट. ओके ठीक आहे. सो 68 रिप्लाय भेटलेले आहेत. गुड. सो दिस इज द नीड ऑफ स्टार्टर. स्टार्टरचा नीड काय होतं, तर ह्या इक्वेशन्सवरून आपण आर्मेचर करंटचं इक्वेशन एक सिम्प्लिफाईड इक्वेशन केलं. त्याच्यावरून असं दिसतं आहे की आर्मेचर करंट इज इनिशियली इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही, बिकॉज RS RA व्हॅल्यू ज्या आहेत इट इज व्हेरी स्मॉल आहेत. त्यामुळे ट्रिमेंडस लार्ज करंट त्याच्यातून फ्लो होतं आहे. ॲट द स्टार्टिंगला it will be 15 to 20 times higher than the full load current. I am talking about full load current. full load current समजा माझा 6 एम्पियर असेल तर त्याच्या 15 ते 20 टाइम्स हायर आहे. आणि त्यामुळं काय होतं आहे, पहिलं म्हणजे व्होल्टेज फ्लक्च्युएशन होईल. त्याचा इफेक्ट अदर इक्विपमेंटवरती होऊ शकतो. एक्सेसिव्ह करंटमुळे इन्सुलेशन ब्रेक होईल आर्मेचर वाइंडिंगचं, ते बर्न होतं आहे. फ्यूज तुमच्या ब्लोज होत आहेत. सर्किट ब्रेकर ट्रिप होत आहेत. DC सिरीज मोटर असेल तर टॉर्क, स्टार्टिंग टॉर्क इट इज व्हेरी ट्रिमेंडस हाय असेल आणि त्याचा परिणाम तुमच्या मेकॅनिकल डॅमेज होऊ शकतं मोटरला. आणि हे सगळं अवॉइड करण्यासाठी वी यूज द स्टार्टर. सो पर्पज ऑफ स्टार्टर असा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन असतो. तर त्याचा आन्सर आहे, पहिलं तर तुम्ही लिहाल सिम्पली टू स्टार्ट द मोटर, बट सेकंड महत्त्वाचं जे आहे ते सेकंड आहे, टू लिमिट द स्टार्टिंग करंट. दॅट इज द पर्पज ऑफ स्टार्टर. ओके. कधी तुम्ही बाहेर गेलात जॉबसाठी तर तिथेही विचारतात स्टार्टरचा पर्पज काय, तर महत्त्वाचा पर्पज आहे टू लिमिट द स्टार्टिंग करंट. आणि तो कशावरून एक्सप्लेन करायचा, हे जे इक्वेशन्स दिलेत मी त्याच्यावरून. ओके. सो दिस इज अबाउट द नीड ऑफ स्टार्टर. नाव वी विल सी प्रिन्सिपल ऑफ स्टार्टर. गिव्ह अ मिनिट. आपण आऊट झालो तर परत यायचं. एक 5 मिनटाचाच पॉईंट राहिलेला आहे. 5 मिनटासाठी परत तुम्हाला जॉईन व्हावं लागेल. झालं तर चांगलंच आहे 5 मिनिट्समध्ये, बट कदाचित नाही होणार असं वाटतंय. स्टार्टर. द स्टार्टर इट इज बेसिकली रेझिस्टन्स. लक्षात आलं. स्टार्टर हा काय आहे, खरं तर रेझिस्टन्स आहे जो की फक्त आर्मेचरच्या वाइंडिंगच्या सिरीजमध्ये कनेक्ट केलेला आहे. यू कॅन सी हिअर वी आर कनेक्टिंग धिस रेझिस्टन्स. इट इज इन सिरीज विथ द आर्मेचर ओनली. रिओस्टॅटिक कंट्रोल देखील म्हणू शकता, कारण का तसंच आहे. पण रिओस्टॅटिक कंट्रोलमध्ये हे परमनंटली असतात इकडे आपलं स्पीड कंट्रोलसाठी. आपण हे काय करतोय, स्टार्टिंग पर्पजसाठी वापरतोय. ठीक आहे. सो दिस टाईप ऑफ स्टार्टरमध्ये काय सांगितलं मी, रेझिस्टन्स असतो. स्टार्टर म्हणजे काय, तर रेझिस्टन्स आहे. आणि तो कसा कनेक्ट केलेला आहे, वी आर कनेक्टेड, इट इज इन सिरीज विथ द आर्मेचर वाइंडिंग. सो इन दिस केस प्रिन्सिपल काय आहे स्टार्टरचं, तर इट इज ॲक्च्युली रेझिस्टन्स विच इज कनेक्टेड इन सिरीज विथ द आर्मेचर वाइंडिंग ॲट द टाईम ऑफ स्टार्टिंग ऑफ मोटर ओनली. जेव्हा त्याचं काम संपेल त्यावेळेला तो सर्किटमधून जाणार किंवा इनइफेक्टिव्ह होईल तो. का तर त्यावेळेला स्पीड, तुमचं मोटर स्पीड एकदम डिझायर्ड स्पीडने फिरणार आहे. मोटरचं जे काही करंट आहे तो व्यवस्थित असणार आहे. फक्त
फक्त स्टार्टिंगसाठी वापरतो आहे. ॲट द स्टार्टिंग बघा, ॲट द टाईम ऑफ स्टार्टिंग स्टार्टर इज इन स्टार्ट पोझिशन. यू कॅन चेक हिअर. तुमचा हा जो काही स्टार्टर आहे त्याचं स्टार्टर नाही, मोटर आहे. त्या मोटरचं जे आर्मेचर वाइंडिंग आहे बघा, ॲट द टाईम ऑफ स्टार्टिंग दाखवलं आहे मी. हा कोणत्या पोझिशनला फर्स्ट दाखवलं आहे? स्टार्ट पोझिशन. आता जेव्हा तो स्टार्ट पोझिशन असतो आहे त्यावेळेला फुल रेजिस्टन्स इट इज इन सिरीज विथ द आर्मेचर वाइंडिंग. जसं पहिलं आपलं टॅपिंगमध्ये पण बघितलं बघा, किंवा कोणतेही सिरीजमध्ये कनेक्ट केलं असेल तर त्यावेळेला पूर्ण हा रेजिस्टन्स त्या सर्किटमध्ये प्रेझेंट राहील. कसा? एक मिनिट बघा, एक सिम्पली दाखवते. फर्स्ट तुमचं हे आर्मेचर वाइंडिंग आहे, याच्यानंतर हा सिरीजमध्ये आहे, पहिल्या स्टार्ट पोझिशनला आहे, म्हणजे हा पूर्ण रेजिस्टन्स ह्या सर्किटमध्ये आलेला आहे. ओके, हा जो काही रेजिस्टन्स आहे तो पूर्ण त्या सर्किटमध्ये येईल. कधी? ॲट द स्टार्ट पोझिशनला. ओके, सो इट इज देन ग्रॅज्युअली काय होणार, हळूहळू एकदम आपण स्टार्ट करत नाही. रेग्युलेटर जसा फिरवतोय ना सेम तसा हा फिरवतात. द स्टार्टर रेजिस्टन्स इज देन ग्रॅज्युअली ऑफ. ऑफ म्हणजे काय? जसं जसं तुम्ही इकडे याल तसं हा रेजिस्टन्स काय होईल? कट ऑफ होईल. रेजिस्टन्स कट ऑफ झाला म्हणजे काय? कमी रेजिस्टन्स काय होईल? कमी कमी होईल. मोटर त्याचं स्पीड पिकअप कराल, त्याचं बॅक EMF डेव्हलप होईल आणि आर्मेचर जो काही करंट आहे तो त्याच्यातून व्यवस्थित फ्लो होईल. रेग्युलेटेड आर्मेचर करंट फ्लो होईल. सो स्टार्टरची नंतर गरज पडणार नाही. सो स्टार्टर कोणत्या पोझिशनला शिफ्ट होईल? पहिला हा स्टार्ट पोझिशन होती, नंतर रन पोझिशनला शिफ्ट होईल. नंतर कोणत्या पोझिशनला शिफ्ट होईल? इट विल बी शिफ्टेड टू द रन पोझिशन. ओके, कधी? अंडर नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशन. त्यावेळेला अंडर नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशनला स्टार्टरच्या रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती असेल? एनीवन? एनीवन? करेक्ट. इट विल बी 0. इट विल बी 0. का? तर स्टार्ट पोझिशनला मॅक्सिमम होता, पूर्ण रेजिस्टन्स सर्किटमध्ये येत होता. पण आता गरज नाही आहे, रन पोझिशन आहे, व्यवस्थित करंट फ्लो होतो आहे, जो काही लिमिटेड करंट आहे. आणि त्यानंतर रन पोझिशनला येते मोटर, रेटेड स्पीडनं मोटर फिरते. स्पीड तर 0 नाही आहे ना, रेटेड स्पीडनं मोटर फिरते. तर त्या पोझिशनला रेजिस्टन्सची व्हॅल्यू तुमची इथली इट इज अ 0. So it will not be affect on the normal operation of the motor. So this is about the principle of starter. Principle of starter मध्ये पहिलं काय बघितलं बघा, स्टार्टर इट इज नथिंग बट रेजिस्टन्स. ॲक्च्युली तुम्हाला कधी मला इमेज सापडल्या तर मी इमेज पाठवते. आपल्याकडे ॲक्च्युअल बघण्यासाठी खास हे आहे, स्टार्टर आहे कॉलेजमध्ये. तुम्ही कॉलेजमध्ये असता तर मी क्लिअर दाखवलं असतं काय आहे. तर स्टील ओके, मी तुम्हाला त्याचे इमेजेस पाठवेन. स्टार्टर कसा दिसतो आतून. स्टार्टर बेसिकली काय आहे? रेजिस्टन्स आहे आणि तो फक्त कोणाच्या सिरीजमध्ये कनेक्ट करायचा? इट इज कनेक्टेड इन सिरीज विथ द आर्मेचर वाइंडिंग. कधी? ॲट द टाईम ऑफ स्टार्टिंग. जेव्हा त्याचं काम होईल त्यावेळेला तो आपोआप सर्किटमधून बाहेर जाईल किंवा इनइफेक्टिव्ह होईल असा आपण शब्द वापरतोय. कधी? इनइफेक्टिव्ह कधी होतं आहे? इनइफेक्टिव्ह कधी होते? जेव्हा तुमची मोटर काही स्पीडनं फिरते, रेटेड स्पीडनं फिरणार आहे त्यावेळेला. ओके, ॲट द स्टार्टिंग टाईमला जेव्हा मोटर स्टार्ट करताय त्यावेळेला स्टार्टरची पोझिशन पहिला कोणती असते? स्टार्ट पोझिशन. स्टार्ट पोझिशनमध्ये काय असणार आहे? फुल स्टार्टर रेजिस्टन्स इट इज ॲपियर इन अ सिरीज विथ द आर्मेचर. पूर्ण हा रेजिस्टन्स हा सिरीजमध्ये दिसणार आहे, बरोबर आहे का? फुल रेजिस्टन्स असल्यामुळं तुमचं काय होईल? तिथं ड्रॉप होईल आणि त्यामुळे तुमचा करंट जो काही स्टार्टिंग करंट आहे तो रिड्यूस होईल. स्टार्टिंग करंट कसा रिड्यूस होईल? बिकॉज ऑफ दिस स्टार्टर रेजिस्टन्स ॲपियर इन सिरीज विथ द आर्मेचर वाइंडिंग इट विल रिड्यूस युअर स्टार्टिंग करंट. नंतर काय करणार? हळूहळू तो स्टार्टर रेजिस्टन्स काय करणार? ग्रॅज्युअली कट ऑफ झाल्यामुळे मोटर स्पीड विल बी अप, बॅक EMF विल बी डेव्हलप्ड आणि रेग्युलेटेड करंट विल बी फ्लो थ्रू द सर्किट. सो नाव नो नीड ऑफ स्टार्टर. त्यामुळे त्याची पोझिशन कोणती होईल? इट विल बी द रन पोझिशन. कोणती पोझिशन होईल त्याची? रन पोझिशन असेल. रन म्हणजे यू कॅन सी हिअर दिस वन. नाव ॲट दिस पॉईंट
the value of resistance is 0. ओके, ॲट द नॉर्मल ऑपरेशन आहे हे. त्याला स्टार्टर रेजिस्टन्स व्हॅल्यू इज इन 0 असेल आणि इट विल नॉट अफेक्ट ऑन द मोटर ऑपरेशन. सो दिस इज द प्रिन्सिपल ऑफ स्टार्टर. नेक्स्ट पॉईंट इज टाईप ऑफ स्टार्टर, जे आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. टाईप ऑफ स्टार्टर, देर आर 2 टाईप्स ऑफ स्टार्टर फॉर द DC shunt motor we can say. First is 3-point starter and second is 4-point starter. 2 टाईपचे स्टार्टर आहेत. पहिला 3-point starter and second is 4-point starter. इथेपर्यंत काही डाऊट आहे? आज जे झालंय ते बोला. आपण रिमेनिंग स्पीड कंट्रोल मेथड घेतल्या आणि त्याच्यानंतर स्टार्टर म्हणजे काय, नीड ऑफ स्टार्टर आणि प्रिन्सिपल ऑफ स्टार्टर, ह्या 2 गोष्टी पाहिलेल्या आहेत आज. याच्यात काय डाऊट आहे? एनी डाऊट? बोला, आत्ताच बोला म्हणजे क्लिअर होऊ द्या. मॅसेजमध्ये बोलला तरी चालेल. 69 अगेन. हाऊ मेनी स्टुडंट्स आर हिअर? 66 नाव. सगळ्यांचे रिप्लाय हवेत मला. कळणार कसं? मला कळतंय की नाही तुम्हाला काही?